माजी राज्यपाल पद्मश्री आणि शिक्षण सम्राट डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं निधन झालंय. वयाच्या 90व्या वर्षी कसबा बावडा इथल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं शिक्षण, आरोग्य, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. कोल्हापूरच्या मातीतून शिक्षणाची ज्ञानगंगा देशविदेशात पोहोचवणारे शिक्षण महर्षी डॉक्टर डी.वाय. पाटील काळाच्या पडद्याआड गेलेत. माजी राज्यपाल आणि पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी वयाच्या 90व्या वर्षी कसबा बावडा इथल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देताना त्यांनी देशासह परदेशात 180 पेक्षा अधिक शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावली. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर मोठी झेप घेतली. कोल्हापूर शहराचे महापौर म्हणून त्यांनी काम केलं. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणूनही त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला. मात्र राजकारणापेक्षा शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवेलाच त्यांनी आपल्या आयुष्याचं ध्येय बनवलं. कोल्हापूर, पुणे, मुंबईसह देशाच्या विविध भागात त्यांनी शैक्षणिक संस्थांचं मोठं जाळं उभं केलं. मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, कृषी महाविद्यालय, फार्मसी, आर्किटेक्चर, व्यवस्थापन आणि इतर विविध अभ्यासक्रमांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावं हा त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू होता. डॉक्टर डी.वाय. पाटील यांची राजकीय कारकीर्दही उल्लेखनीय राहिली. त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांचे राज्यपाल म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. मात्र राज्यपाल पदासह राजकारणातील मोठ्या जबाबदाऱ्या मिळूनही त्यांची खरी ओळख निर्माण झाली ती शिक्षण महर्षी म्हणूनच. डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनानं पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. आमदार सतेज पाटील आणि डॉक्टर डी.वाय. पाटील समूहाचे प्रमुख संजय पाटील यांचे ते वडील, तर माजी आमदार ऋतुराज पाटील यांचे आजोबा होते. त्यांच्या निधनानंतर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातून शोक व्यक्त केला जातोय. दरम्यान डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं पार्थिव बुधवारी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी 4 वाजता कसबा बावडा इथल्या यशवंत निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार आहे. त्यानंतर कोल्हापूरच्या लाईन बाजार इथल्या डॉक्टर डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या प्रांगणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शिक्षण महर्षी पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनानं कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रानं एक दूरदर्शी नेतृत्व गमावले. शिक्षण महर्षी डॉक्टर डी.वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली.